हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण बनवतोय वडापाव. संध्याकाळची वेळ आहे, छान वडापाव बनवूया. आणि त्याच्यासाठी मी 3 बटाटे चांगले धुवून वाफलेले आहेत आणि साळ काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. संध्याकाळची वेळ आहे, काहीतरी गरम खावं असं वाटतं म्हणून वडापाव बनवते आज. तेल आपलं छान गरम झालं आहे, त्याच्यात मी हिंग घातलेलं आहे आणि मोहरी घातलेली आहे. कढीपत्ता घातला आहे. आणि मी आत्ता घालते वाटण, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण ह्याचं वाटण हिरवं. तसं आपलं तिखट कमी तिखट त्या पद्धतीने आपण घालू शकतात. छान परतून घेते. वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. त्याच्यात थोडी हळद घालते, तेही चांगलं परतून घेऊया. आणि वरून लिंबू घालते. लिंबू अशासाठी की भाजीचा जो कलर आहे तो खूप छान आणि सुंदर दिसावा म्हणून वरून लिंबू घालायचं आहे थोडासा. आणि आता बटाटे घालते. आता छान मिक्स करून घेऊया. खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही घरीही बनवू शकता. थोडंसं धना पावडर टाकले आहे, धने पावडर. आणि अख्खे धणेसुद्धा थोडेसे कुटून घेतले होते, तेही घातले आहेत. आणि मित्रांनो, वडापाव म्हटल्यावरती खूप सुंदर, सगळ्यांनाच वडापाव हा प्रिय आहे. थोडंसं मीठही घातलं. आता बाहेरून आपण जेव्हा वडापाव खातो तो तेल तिकडे चांगलं असतं नसतं, त्यामुळे आपण घरीच बनवून मुलांना घातलं खायला तर ते खूप छान असतं. आणि आता कोथिंबीरही घातली आहे मित्रांनो मी वरून. पटकन होणारी रेसिपी आहे वडापाव, खूप सुंदर. वडापावसोबत जर चहा मिळेल तर एक नंबर. म्हणजे वाफे होऊन छान. आणि एका साईड चांगलं करून घेतलेलं आहे. बॅटर आपल्याला एकदम जाड आणि एकदम पातळही नाही करायचं आहे, मिडियममध्ये. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. आता मी वडे टाकते. खूप छान आणि सुंदर असा वडापाव तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कल तुझको देखा था मैंने अपने आंगन में, कैसे खा रही थी तुम वडापाव लेके हाथों में. वाव, खूप छान असे वडे दिसत आहेत. मस्त छान. एका बाजूला चहा ठेवते आणि गरम गरम वडे आणि चहा, खूप सुंदर.
आणि मित्रांनो, पाऊस जर पडला आणि त्याच्यामध्ये जर असे वडे काढले तर काय मजा, खूपच सुंदर. आता आपण चटणी बनवूया. बेसन मी थोडंसं तळून घेतलं होतं. जे उरलेलं आपलं बेसनाचं पीठ असते ते मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. त्याच्यात लाल मिर्च पावडर टाकली आहे, मीठ टाकते, लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि चांगले मिक्स करून आता आपला वडापाव अगदी रेडी आहे. तुम्ही बघू शकता. घरगुती, सोपं आणि साधी अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो. आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं हे प्रेम भरभरून या चॅनलला द्या. थँक्यू सो मच. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.